नमस्कार फ्रेंड्स, मी विराज शेलार पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण आलो आहे कामधेनू डेअरी फार्मवरती. ही आहे विलवड्यामध्ये आहे रमेश खामकर यांच्या घरी, म्हणजे मेन रोड आहे त्याच्या बाजूलाच अगदी. आणि त्यांच्या आता फार्मवरती आलो. यांच्याकडे सर्व मुरा म्हशी आहेत, सर्व मुरा म्हशी आहेत. सो मुरा म्हशींवरती हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. आणि हा बेन म्हणजे कोकणामध्ये केला आहे. मुरा म्हशी हरियाणामध्ये खास ओळखले जाते आणि त्यांचा फार्म ओपन केला आहे तो मध्ये कोकणामध्ये. सो कोकणामधला त्यांचा एक्सपिरियन्स विचारून घेऊया, त्यांना कोणते कोणते अडथळे आले सुरू करताना आणि ते कसे सेल करतात, दुधाचं त्यांचं म्हणजे रूटीन कसं आहे, त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊया. व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा आणि त्यांच्याकडनं तुम्ही माहिती घेऊ शकता यांच्या फार्मवरती येऊन. सो जाऊया आपण आतमध्ये आणि फार्म बघूया त्यांचा. इकडचे जे ओनर आहेत ते आपल्या त्यांच्या फार्मबद्दल त्यांचा एक्सपिरियन्स आहे तो शेअर करतात. नमस्कार, रमेश खामकर. ओके, तर तुम्हाला जसं काही वाई तुम्ही विचारू शकता असं काही नाही. ओके. हा तुम्ही फार्म म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही फार्म स्टार्ट केला तो किती म्हणजे मशीनपासून स्टार्ट केलात? सुरुवात आम्ही केलेली ही 2016ला माझ्या भावाने, जो डॉक्टर आहे तो US ला असतो. ओके. आणि आम्ही सुरुवात केलेली तेव्हा आमच्याकडे पहिली आम्ही एकच म्हैस घेतली. ओके. हां. सो आम्ही काय कुठे स्टडी विडी किंवा काय डिग्री विग्री असं घेऊन नाही, प्रॅक्टिकली स्टडी करून मग त्याच्यावरनं आम्ही बिझनेस सुरू केला. ओके. आणि लांजाला गव्हर्नमेंट डेअरीमध्ये तेव्हा आम्ही सुरुवात केलेली तेव्हा एक 3 लिटर दुधापासून सुरू केले. ओके. ते आजचं आमचं प्रोडक्शन ऑलमोस्ट जातं ते 200-220 लिटर्सपर्यंत पर डे जातं. ओके, वा, चांगली गोष्ट. आणि ह्या तुम्ही म्हशी जर परचेस करता ह्या कुठून करता? आमच्या असतात त्या हरियाणावरनं, हिसार किंवा जिंद भागातून आम्ही आणतो. ओके. आणि ह्यांचं जे दूध वगैरे तुम्ही कसं काढता, हाती काढता की? माझ्याकडे भैया आहेत, त्यांच्या थ्रूच आम्ही काढतो. म्हैशींना ॲक्च्युली ते ऑटोमेटेड नाही चालत, तर गाईंना ऑटोमेशन आहे. ओके. म्हैशींच्या ते मॅन्युअली काढतो. आणि आता तुमच्याकडे म्हणजे किती म्हशी आहेत? तर साधारण माझ्याकडे 37 म्हशी आहेत, त्यातल्या एक 17 म्हशी आहेत त्या दुधाच्या आहेत आणि 20 आहेत त्या गाभण. आणि मग तुम्ही त्यांचं म्हणजे संगोपन कसं करता, म्हणजे गाभण शाळे एकत्र ठेवता की व्यायला? नाही, आमचा दुधाचा गोटा वेगळा आहे आणि गाभण पाडच्या म्हशींचा वेगळा आहे. ओके. म्हणजे त्यांचं खाद्य वगैरे कसं काय मग नियोजन? खाद्याच्या प्रमाणे जसं दुधाच्या म्हशी असल्या तर त्यांचा रेशो खाण्याच्या मध्ये थोडा जास्त असतो. ओके. गाभण म्हशींना थोडाफार कमी असतो. आणि मग चारा नियोजन वगैरे? आमच्याकडे एक 1.5 एकरमध्ये हिरव्या चाऱ्याची लागवड आहे. प्लस आम्ही सायलेज, कडबा कुट्टी आणि शेतकऱ्यांकडनं भात्यान घेऊन त्यांचं प्रोडक्शन, म्हणजे सुका चारा तुम्ही भात्यान गवतच घालता? भात्यान आणि कडबा कुट्टीचा. ओके. आणि जर दूध काढता त्याच्यामध्ये काय करता तुम्ही? अमॉन असतं इथे सरकी आणि तुरचूनचा, म्हणजे असे ह्या प्रमाणात मिक्स करता तुम्ही? म्हणजे हे कधी दुपारी हवाय ते सकाळी मिक्स करतो आणि जे पहाटे लागतं ते रात्री मिक्स. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय टाकलंय तुम्ही? ह्याच्यात सरकी असते आणि हरभरा प्रकारची चून आहे. ओके. आणि तुम्ही जर इकडचे जर म्हणजे तुम्हाला आता समजा रेडी झाली तर तुम्ही स्वतःच्या फार्मवरती ठेवता की फक्त? त्याच्या आधी जेव्हा आमच्याकडे म्हैसाना मुरा म्हैशी होते ना, जेव्हा सुरुवात आम्ही केली तर त्या रेड्या आम्ही विकायचो. तर आता आम्ही उतरतोय ब्रीडिंगमध्ये. आम्ही सगळे आता मुरा म्हैशी, हरियाणा मुराच भरतोय. ओके. त्यांच्या रेड्या आम्ही वाढवणार, त्यांचं संगोपन करणार. आणि सर्वात तुमच्याकडे कोणाला अशा लागल्या तर आम्ही विक्री करू शकतो. आपले कोकणातले बांधव असतील त्यांना. कोकणातले बांधव म्हणजे स्थायिक जो कोण बिझनेसमॅन करू शकता तर नक्की त्यांच्याकडनं गाईड घेऊ शकता आणि ते तुम्हाला हेल्पही करू शकतात. तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त तुमचा बिझनेस काय? मेन माय बाबा आमचा ऑर्गॅनिक फार्मिंग करतात. मग त्यात त्यांची हळद, हातपासून भाजीपाला, चिबूड, काकडी. कुठे? इथेच? हो, या फार्मवरच. ओके. फार्म आहे आणि आमचं घर आतमध्ये वाडीमध्ये. ओके. फार्मवर सगळं ऑर्गॅनिक फार्म. म्हणजे तुम्ही आणि लांजामध्ये डेअरी कुठे आहे तुमची? अपोजिट स्टँड बरोबर विजय हॉटेल आहे नारकरांचं, त्याच्या बाजूला. आणि मग ते दूध विकता की पनीर विकता, कसं काय? अशा बाय प्रोडक्ट मध्ये पण आम्ही उतरलोय आणि दूधही विकतो. म्हणजे प्रोडक्ट मध्ये काय काय तुमच्याकडे? बाय प्रोडक्ट मध्ये एक पनीर येतं, दही येतं, गरमीमध्ये ताक विकतो आम्ही. ओके. त्या हिशोबाने तूप भेटतं. ओके. तुमच्याकडे रेट सांगू शकता का तुमच्या दुधाचे काय? दुधाचं 60 रुपीज पर लिटर आहे आणि गाईचं आहे ते 50 रुपये. 50 रुपये लिटर. आणि तूप वगैरे? तूप गिर गाईचं आहे 2600 रुपये लिटर, गावठी गाईचं 1000, म्हशीचं 850 रुपये लिटर. 850 रुपये. म्हणजे तुमच्याकडे म्हणजे गिरी गाई पण आहेत? हो, गिर गाई आहे. ओके, ठीक आहे. अजून तुमचं जे नियोजन आहे त्याच्याबद्दल थोडीफार माहिती द्या. म्हणजे तुम्ही बंदिस्त केलं की कसं केलं आहे? आम्ही पावसाळ्यामध्ये कसं असतं आमचं, आम्ही पावसाळ्यात 2 ते 3 महिने म्हैशी चरायला सोडतो.
पण त्या कशा त्या गाभण एक 3 ते 4 महिन्याच्या असलेल्या हां किंवा नुकत्या विलेल्या अशाच त्या जास्त पिरियडमध्ये सोडलं तर आपल्या इकडे कोकणात डोंगरी भाग असतो, डोंगरी भाग असतो. त्याला चढ उतारमध्ये त्रास होतो, चुकून पडली तर ते मिसकॅरेजचं थोडं जास्त सामान. हां म्हणजे ह्या हेवी वजन असल्यामुळे त्यांना ते चालण्यामध्ये जास्त प्रॉब्लेम होतो. आणि तुमच्याकडे जी जास्त वियाल्यानंतर किती लिटर दूध देतात म्हणजे म्हशी? साधारण माझ्याकडे ही पहिली म्हैस आहे, ही एक जाते 17 लिटर. ओके, म्हणजे ही मुरा म्हशीमध्येच आहे? ही क्रॉस मूड आहे, जाफरामध्ये मध्ये क्रॉस मूड आहे. ओके, सेकंड लॅक्टेशन आहे तिचं. हां तर साधारण एक 17 लिटर पर्यंत जाते. ओके. तिचे साईडला जी आहे ती प्युअर मूड आहे, ताजी वियालेली म्हैस आहे. हां म्हणजे ही पहिल्याच विताची आहे? ही सेकंड विताची आहे. ओके. तुमची जी म्हैशींची साईज बघाल ना, ती म्हणजे आपण जे हरियाणा ओरिजिनल ब्रीड बोलतो तसे त्यांनी ओरिजिनल म्हणजे कोणत्याही प्रकारचे क्रॉस ब्रीड नाही यांच्याकडे, सगळ्या जे ओरिजिनल ब्रीडच आहेत मुरा म्हशींच्या. आणि सगळ्या मुरा म्हशी ही आपली फर्स्ट लॅक्टेशन मध्ये. हां अजून 4 दातीच आहे वियालेली, आता साधारण 13 लिटर पर्यंत. आणि तुम्ही किती दातापर्यंत म्हशी ठेवता म्हणजे फार्ममध्ये? माझ्याकडे एक 5वं विना, जास्तीत जास्त 5th लॅक्टेशन. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही सेल करता? सेल करतो. म्हणजे त्यांनी नियोजनही केलं ते खूप मस्त केलं आहे. मेन म्हणजे त्यांनी ते खाली कोबा बनवला तोही मस्त, म्हणजे पाय वगैरे सरकू नये. म्हणजे गायी पण आहेत तुमच्याकडे? जरा 2-3 आपण वरच्या वाड्यातही जाऊ, जास्त आहेत गायी. ओके ठीक आहे. ही वाली का? हां मागे आहे ना ती हां तर ती ब्लॅक झाले पूर्ण. ओके. ही एक गायीचा प्रकार आहे, त्यांना त्यांच्याबद्दल आपण ह्या गायीबद्दल माहिती ऐकून घेऊया. एक न्यूझीलंडची जात आहे होल्स्टन फ्रीजन करून. ओके. तर आपल्या भागात असं म्हणतात की कोकणात ही गाय हवामानामुळे टिकत नाही किंवा चालत नाही, तिचं दूध होत नाही. हां पण एक प्रॉपर त्यांच्या पोट भरण्यासारखा हिरवा चारा जर आपण दिला तर कोकणासारखी यांना हवा कुठेच दुसरीकडे कुठेच भेटू नाही शकत ना. घाटा साईड म्हणजे ह्या जाती ऑस्ट्रेलियामध्ये जास्त, न्यूझीलंडमध्ये जास्त हे केले जातात. ओके. साधारण एक गाय जर हिला पोटभर चांगला चारा असला आणि सेकंड लॅक्टेशन पर्यंत असेल तर ती दिवसाला 25 ते 30 लिटर दुधाला जाते. ओके. आणि ही तुम्ही ब्रीड कुठून परचेस केलात म्हणजे? ही मी ॲक्च्युली केलेली कराडवरून. हां तर त्यांच्याकडनं आणलेली तेव्हा फर्स्ट लॅक्टेशनला होती. हां तर तिच्यापासून सेकंड लॅक्टेशनला आता हे वासरू झालं आणि फर्स्ट लॅक्टेशनची ही फिमेल आहे का. ओके. म्हणजे तुम्ही बघू शकता ही हां म्हणजे त्याची जी लेंथ आहे ना तीच किती मस्त आहे आणि त्याचे ग्रोथ पण खूप छान झाले इकडे. मेन म्हणजे काळजी घेणे आपल्या हातामध्ये आहे, त्यांची ग्रोथ आहे आपल्या काळजीवरती सगळं डिपेंड असतं. आणि खूप सुंदर येते त्यांनी. आणि जी ब्रीड बघाल ती ब्रीड पण की म्हणजे ब्रीडची साईज पण बघाल ती खूप मस्त आहे. आणि हे आहे का? मेल आहे. मेल आहे. ओके. हां काय ह्या ज्या म्हशी बघता ना ह्यांनी स्वतः इकडे तयार केल्या आहे आणि त्याच्याबद्दल ते थोडीफार माहिती सांगतात. तर मी तेच मगाशी गायींचं बोललो तसंच की आपल्या इथे मुरा म्हैशी आणि कोकणात भागात होत नाही असं सांगतात. हां तुमच्याकडे एक लाईव्ह एक्झाम्पल आहे बघायला, हां. तर तुम्ही बघू शकता हे आपल्या इथे तयार केलेले आहेत. आणि मेन म्हणजे फर्स्ट लॅक्टेशनला हिचं एक 9 लिटर्स मिल्क तयार आहे आपल्या इकडे आता. सेकंड लॅक्टेशनला जाईल, अंदाज आहे माझा एक 12 लिटर पर्यंत जायला. हो वा चांगलं. मेन म्हणजे हे सगळं मॅन्युअली करतात. मेन म्हणजे कुठल्याही मशीन आणि मशीन ही लावली जात नाही. आत्ता आपलं ते कोकण कृषीचं हे झालेलं माहिती आहे, एक्झिबिशन होतं रत्नागिरीवर. ओके. तर त्याच्यात ही आपली हिने ते सेकंड प्राईज मारलेलं आहे. हां म्हणजे फर्स्ट तुम्हाला 18 लिटर्सवाली दाखवली, तिने फर्स्ट प्राईज मारली. ओके ओके त्या कोकणात पूर्ण चांगल्या म्हैशींच्या ह्याच्यात. ओके ओके. नाही खूप छान मेंटेन केलं मेन म्हणजे. हे आमच्या बाबांचे खिल्ला आहे. हां काय म्हणजे हाऊस म्हणून पाहिलं एक. त्यांच्या आधीपासून होते, हां हां. कोणापासून तर आता परत त्यांनी घेतलं. एकत्र आणत नाही त्याचं रिझन आहे. ह्या ज्या म्हशी आहेत ह्या आत्ताच नुकत्याच हरियाणावरनं त्यांनी घेतल्यात. ह्या तुम्ही हरियाणावरून कशा आणता म्हणजे बाय रोडच आणता? बाय ट्रक येतात. हां. आणि आमचे एक चांगले मित्र आहेत रेंदाळला, प्रभाकर पाटीलकर. हां सो त्यांच्या इथे शेवटचा स्टॉप असतो कोल्हापूर रेंदाळला. ओके. मग तिकडनं आम्ही इथे परत ट्रकने घेऊन येतो. मग हे तुम्ही पिल्लांचं कसं करता म्हणजे सेल करता की कसं करता? आत्ता तेच मी मगाशी म्हणालो, जेव्हा माझ्याकडे म्हैसाना मुरा सुरुवातीला होते त्या आम्ही म्हैशींचे पिल्लं सेल करत होतो. हां पण आता मुरा हरियाणावाल्या घेतल्यात त्याचं आम्ही हे करणार, ब्रीडिंग करणार. ब्रीडिंग करणार. ओके. म्हणजे हे पिल्लं वगैरे आत्ता तरच सध्या तुम्ही सेल करणार नाही आहेत. आता हा बघा, हा 8 महिन्याचा रेडा असेल, रेडीच आहे सर, रेडावर आहे. हे किती 8 महिन्याची रेडी आहे? ओके. 8 महिन्याची रेडी आहे. किती त्याची लेंथ मस्त आहे बघा. आणि अजून दूध पितात. ओके. मग तुम्ही यांचं दूध म्हणजे एक असल्याचं दूध पिल्लांसाठी ठेवता का? हा, एक सकाळी 1 लिटर, संध्याकाळी 1 लिटर. 1 लिटर. ओके.
कोकण कृषी करून आपलं दर पर इयरला एक्झिबिशन असतं, ते कॉम्पिटिशन असतात, म्हणजे प्रत्येक प्राण्यांचे असतात, हां म्हशीपासून गायीपासून कोंबड्यांपासून सगळं. हां. तर तिथे आपल्या आता ह्या लाडक्या म्हशीने फर्स्ट प्राइज मारलेलं आहे फर्स्ट प्राइज मारला होता. यावर्षी. म्हणजे 18 लिटर ही टायमाला दूध देते 17 लिटर्स पर डे. पर डे. ओके. खूप छान रीतीच्या ब्रीड आहेत. जर तुम्हाला यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9529078208. ओके. सो आपण आता जाऊया त्यांच्या म्हशी बघितल्या, ह्या सगळ्या दूध देणार आहेत आणि त्यांनी नियोजन असं केलं आहे की दूध देणाऱ्या म्हशी वेगळ्या फार्मवरती ठेवल्यात आणि पाडशा म्हशी येतात त्या वेगळ्या फार्मवरती ठेवल्यात. सो आपण आता जाऊया पाडशा जिकडे फार्म आहेत त्यांचं आणि चारा नियोजन कसं केलं आहे याच्याबद्दल थोडीफार माहिती घेऊया आपण जाऊन. आता ते म्हणजे तुम्ही त्यांचं शेण वगैरे आहे त्यांचं कसं काय करता? मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की माझ्या बाबांनी बाकी सगळं ऑर्गॅनिकमध्ये सगळं डेव्हलप केलेलं, जसं आंबा, काजू किंवा आमची भात शेती असू दे, हळद असू दे, भाजीपाला असू दे, ते सगळं आम्ही ऑर्गॅनिकच करतो. मग ते शेण आणि गोमूत्र म्हशीच्या ह्याच्यापासूनच सगळं तयार करतो. ओके. Plus आणि आमच्याकडे बायोगॅस आहे आणि मग उरलेला आम्ही शेण आहे ते विक्री करतो. ओके. म्हणजे तुम्हाला शेण वगैरे जर आंबा, काजू ह्याचे शेणही पाहिजे तरी ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कोणाला जर डायरेक्ट फार्मवरनं वगैरे दूध देता पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट सेल करू शकता का? आपल्या इथे टायमिंग असतं, एक सकाळी तुम्हाला 5 to 7 म्हणजे सकाळी 5 ते 7 मध्ये दूध भेटतं. आणि ते चिकाचं खरवसाचं वगैरे दूध तेही पहिल्या दिवशी असतं. तर त्याच्यासाठी एवढी गर्दी असते की आता माझ्याकडे कमीत कमी 500 ते 550चे कॉन्टॅक्ट्स आहेत. ओके. तेव्हा जेव्हा आम्ही डिलिव्हरीला येतो तेव्हा आम्ही आता ज्याला दिलंय त्याला टिक मार्क असतं, मग त्याच्या खाली असतं, त्यांना फोन लावून आम्ही बोलवतो आणि ते घेऊन जातो. ओके. म्हणजे तुम्हालाही जर पाहिजे असेल तर नक्की आहे ना, ह्या जो आपला कॉन्टॅक्ट नंबर असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचा नंबर लावू शकता. म्हणजे चिकाचं दूध पाहिजे असेल तुम्हाला 3 ते 4 महिने अगोदर बुकिंग करून ठेवावं लागतं. त्याच्यानंतर ते प्रत्येक ज्याचा पहिला नंबर असेल त्याला कॉन्टॅक्ट करून ते दूध सेल करतात. हे एक चांगलं नियोजन आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा वशिला इकडे चालत नाही. ज्याप्रमाणे त्यांचं नंबर लिस्टप्रमाणे असेल त्याप्रमाणे ते लोक दूध देतात चिकाचं वगैरे. खूप छान नियोजन केलं आहे मेन म्हणजे हे. सो जाऊया आपण आता त्यांचा जो चारा नियोजन आहे, मेन म्हणजे कोकणामध्ये हाच मोठा प्रॉब्लेम आहे की चारा नियोजन. सो आपण आता जाऊया चारा नियोजनमध्ये त्यांनी कोणता चारा केला आहे, तो किती महिन्यामध्ये तयार होतो त्याच्याबद्दल आपण थोडीफार माहिती घेऊया. हा त्यांचा फार्म आहे तो पाडशा म्हशींचा आहे. पाडशामध्ये आत्ता तर चारायला गेलेत आणि ह्या त्यांच्याकडे पिल्लं आहेत. ही तुम्हाला पिल्लं सेल करायची आहेत का? म्हणजे सर्व सेल. तरी किती महिन्याचे आहेत तरी? एक साधारण दूध सुटलेले आहेत 9 ते 10 महिन्याचे आहेत, वर्षही पूर्ण नाही झालेलं आहे. ओके. म्हणजे हे तुम्ही इकडून येऊन त्यांच्याकडनं तुम्ही स्वतः इकडून भेट देऊन त्यांच्याकडनं ही पिल्लं घेऊ शकता. आणि खूप चांगल्या प्रकारची ओरिजिनल ब्रीड आहेत, कुठल्याही प्रकारचे मिक्स ब्रीड नाही आहेत त्यांच्याकडे. ज्या सर्व आहेत ते ओरिजिनल ब्रीडच आहेत. आणि हा त्यांचा ब्रीडर आहे, बघा हा जो ब्लॅक कलरचा तो ब्रीडर आहे त्यांचा. हा तुम्ही कुठून म्हणजे ह्याचे ब्रीडिंग कुठून आणलं तर तुम्ही? ह्याच्या आधी जो आमच्याकडे होता तो हरियाणा बुल होता. ओके. सो मग तो त्याला जरा कॅन्सर झाल्यामुळे त्याचा दुखापत झाला आणि तो हे झाला एक्सपायर. त्याच्यापासून हा घरी तयार केलं ब्रीडर आहे त्यांचा. आणि त्याची शिंगडी वगैरे मेन म्हणजे मुरा म्हशी त्याच्या शिंगावरनं ओळखली जाते. आणि खूप सुंदर प्रकारे नियोजन केलं त्यांनी की पाडशा म्हशी वेगळ्या, दुभत्या म्हशी वेगळ्या. सो त्यांच्यासाठी एक बिग थम्सअप. सो जाऊया आपण आता चारा नियोजन. पण त्यांना कोणाला ब्रीडिंग मीटिंग पाहिजे तर आपल्याकडे. ओके. म्हणजे कोणाला गिरी गाईचं असं कोणाकडे असेल त्यांच्याकडे ओरिजिनल ब्रीडर पाहिजे असेल तर त्यांच्याकडे ब्रीडरही आहे जो ओरिजिनल गिरी जातीचा आहे तो. सो आपण आता जाऊया चारा नियोजन केलं आहे तिकडे. त्यांच्याकडे मुरा पंढरपुरी जात आहे रेड्याची, ती त्यांची सेल करायची आहे. आणि अशा प्रकारे त्यांचा वाडा आहे. आता म्हशी त्या पाडशा आहेत त्या चारायला गेल्या आहेत. सो थोड्या वेळाने येतील. जर तोपर्यंत आल्यास तर आपण नक्की बघूच त्या फार्म. तुमचं शिक्षण वगैरे कसं काय? माझा ॲक्च्युली 2015मध्ये IT डिग्री माझी झालेली आहे. ओके. सो त्याच्यानंतर गावी यायचा प्लॅन झालेला. म्हणजे गावी येऊन आता किती वर्ष आली? हा माझा 7th इयर रनिंग आहे. ओके. म्हणजे 7 वर्ष हा बिझनेस करतायत. म्हणजे दादाने IT इंजिनिअर करून ह्या बिझनेसमध्ये उतरला आहे. सो दादासाठी हॅट्स ऑफ. आणि कोकणामध्ये येऊन बिझनेस करतो आहे त्याच्यासाठी एक लाईक तर बनतोच दादासाठी. आता आपण आलो चारा नियोजन बघायला. सो चाऱ्याबद्दल थोडीफार माहिती, म्हणजे चारा कोणत्या प्रकारचा चारा आहे हा? तर हा माझ्या भावाने बँगलोरवरनं मागवलेला एक आपल्या इथे प्रकार असतो हत्ती गवत म्हणून. ओके. हां. तर त्याची एक 7 to 8 लेवलची पुढची जात आहे, DHL 7 DHL 8 करून. ओके. तर त्या चाऱ्याची लागवड आपल्याकडे केली. ओके. म्हणजे हे तुम्ही जी झाली ती थायलंडला प्रिपेअर झाली. ओके.
सो माझ्या भावाने त्याच्या फ्रेंडकडनं बँगलोरवरनं मागवलं. हां. मग ते आम्ही इथे आणून मग नंतर लागवड केली. ओके, म्हणजे ह्याचं कटिंग वगैरे कटिंग करून तुम्ही घेऊन जाता. येस, कटिंग करून नेतो, मग आम्ही ते मशीनवर बारीक करून त्यांना 2 टाईम देतो. ओके, म्हणजे हे पावसामध्ये पण कटिंग करता की उन्हाळ्यामध्ये? दोन्ही टाईम. ओके, म्हणजे हा त्यांनी चारा नियोजन खूप मस्त केलं आहे. जे छोट्या छोट्या भागामध्ये त्यांनी केलं आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणजे एक साईडचं कटिंग केल्यानंतर दुसरं कटिंगला येईपर्यंत तो दुसऱ्या कटिंगसाठी रेडी होते. खूप सुंदर प्रकारे चारा नियोजनमध्ये केलं आहे. आणि मेन म्हणजे कोकणामध्ये करायचं तर हेच मेन आहे की चारा नियोजन. आपण जर घाटावरती बिझनेस करतात त्याच्यावर ऑलरेडी त्यांच्याकडे ऊस मका असल्यामुळे त्यांना चाऱ्याची कमतरता भासत नाही. आणि चारा नियोजन फार्म जर चालू करायचं स्वतः चारा नियोजन हे पहिली गोष्ट आहे. आणि आपण असं म्हणतो की तिकडे घाटावर साईडला ऊस आणि मका जास्त होतो, पण त्यांचं तसं बघायला गेलं तर वाटण्या झाल्यावर एका माणसाच्या नावावर 20 गुंठे ते 30 गुंठे एवढीच जागा आहे, ते एकरभर पण नाही. ओके, तर त्यांच्याकडे जेवढ्या जागा लागवडीमध्ये चालल्यात त्याच्याहून डबल मला तर वाटतं आपल्या कोकणात पडीक जागा आहे. ओके, सो तिथे आपण एवढी चांगली हे करू शकतो की घाटालाही आपण मागे टाकू शकतो दूध उत्पादनामध्ये. कोकणामध्ये सुद्धा आपण चारा नियोजन चांगल्या प्रकारे करू शकतो. माझं म्हणणं तर असं आहे, आपण घाटापेक्षा खूप चांगल्या प्रकारे करू शकतो, कारण आपल्याकडे पडीक जागा भरपूर आहे. हां, पडीक जागा खूप आहे. म्हणजे हा कोणत्या भागामध्ये होऊ शकतो? उतार भागामध्ये, चढावर? त्यांना पाण्याची गरज आहे बस. ओके, म्हणजे मेन पाणी असेल तिथे. आणि तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलंय? आता आमची विहीर आहे, त्याच्यावरच आमचं पूर्ण 1 वर्षाचे 12 महिने जातात. कधी कधी एप्रिलला थोडा त्रास होतो, हां, बट ते 11 महिन्यातून 1 महिने थोडा जास्त त्रास घेतलेला चालतं. आम्ही मग पाणी थोडं विकत घेऊन किंवा असं काही ना काही नियोजन करून म्हणजे ह्यांना पाण्याचं स्प्रिंगिंग केलं का तुम्ही? स्प्रिंकलर्स केलेलं आहे. ओके, ऑटोमेशन स्प्रिंकलर आहेत. हां, मग ते किती दिवसाने पाणी वगैरे? आम्ही पर डे देतो. पर डे त्यांना कसं हाफ एन आवर असतं स्प्रिंकलर. माझ्याकडे रोटेटिंग 360 स्प्रिंकलर. हां, मग असं वेगवेगळ्या भागाला द्यायला नाही लागत, ते स्वतःच आपोआप रोटेट होऊन पूर्ण सगळीकडे हे करतात. ओके, ठीक आहे. तुमच्या फार्मचं नाव काय आहे? कामधेनू डेअरी फार्म. ओके, हा तुमचा फार्म कुठे आहे? म्हणजे मुक्काम पोस्ट विलवडे, तालुका लांजा, हां, जिल्हा रत्नागिरी. मेन रोडलाच आहे तुमचा? मेन रोडलाच आहे, विलवडे रेल्वे स्टेशन. ओके, तुमचं नाव कसं? रमेश पुंडलिक खामकर. आणि तुम्ही ह्या बिझनेसमध्ये किती वर्ष आले? 6 वर्ष झाली. 6 वर्ष तुम्ही ह्या बिझनेसमध्ये आहात. हा. ओके, मग तुम्ही किती मशीनपासून स्टार्ट केला बिझनेस आहे? मी पहिल्या केल्या होत्या 18 म्हशी. ओके, मग सुरुवात हां, डायरेक्ट तुम्ही बोलला ना कच्छ बीचच्या बॉर्डरवरून आणल्या म्हैसाना, गुजरातवरून हां, म्हशी आणल्या होत्या. ओके. हा. आणि त्याच्यानंतर हा बिझनेस स्टार्ट केला. म्हणजे तुम्हाला कोणते कोणते अडथळे आले हा बिझनेस स्टार्ट करताना? याच्यात अडथळे म्हणजे काय, जास्त करून म्हैशी असं जनावर आहे हा. ना की त्यांना जास्त आजार हा तापाचा असतो. ओके. ताप आला तर दूध देणं बंदच करतात. बरोबर. मग त्यांना ते डॉक्टर आणावाच लागतो. पण आता आमची एवढं वर्ष झाल्यामुळे हा. ही ठराविक जी औषध आहे ही आम्ही स्वतःच देतो. मग तुम्ही स्वतःच डॉक्टर स्वतःच हे करता? ओके, आम्ही स्वतःच औषध देतो. आम्हाला ते कळलंय आता. बरोबर. हां, ओके. आणि मग तुमचं दुधाचं वगैरे तुमचा स्वतःचा बिझनेस? स्वतःच आम्ही स्वतःच दूध काढतो. जसं मुंबईला डेअरीवर कसं लोक लाईन लावून घेतात, तसं आमचं लांजा डेपोमध्ये आम्ही गाळा घेतला एक भाड्याने. ओके. त्याच्यामध्ये डायरेक्ट दूध लाईन लावून पिशवीमधून घेतात. ओके. आणि तुम्ही ह्या बिझनेसमध्ये 7 वर्ष तुम्ही ह्या बिझनेसमध्ये उतरलाय? हो हो हो. ओके, म्हणजे तुम्ही दुधाचं वगैरे स्वतः सेलिंग करतात? हो हो, स्वतः. ओके. दादाने पण शिक्षण करून मुंबईवरून? त्याला मी याच्यामध्ये टाकलं. मी ऍक्च्युली सर्व्हिसला होतो बँकेमध्ये, रिझर्व्ह बँकमध्ये. हां, आणि तिथून IDBI ला गेलो. हां, आणि तिथून मग मी तिकडे असतानाच हा बिझनेस चालू केला आणि ह्याला इथे ठेवला. ओके. आणि हे मी रिटायर होईपर्यंत सांभाळलं. मग मी 18ला रिटायर झालो आणि मी त्याच्यावर इथे आलो. ओके. म्हणजे काकाने बँकेमध्ये नोकरी करून सुद्धा आपला हा फार्म सांभाळला आहे. सो काकांसाठी एक नक्कीच लाईक बनतो. सो काका, थँक्यू आपल्याला माहिती दिल्याबद्दल आणि तुमच्या फार्मबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याकडे आता सेलिंगसाठी काय, म्हणजे सेल करण्यासाठी कोणते कोणते आहेत? आता माझ्याकडे गीर पाडे आहेत. ओके. गीर 1-2 गायी आहेत. हां, आणखीन गावठी गायी आहेत 2-3. 2-3 गावठी गाई? एक व्यायलेली आहे, एक गाभण आहे. हां. आणि मुरा मशीनची पिल्लं वगैरे आहेत का? पिल्लं आता आहे ती 2 आहेत, पण आता आहे ती दुधाची, ती काढायची नाही. ओके. आता काढण्यासारखी फक्त 2च आहे. 2 वरच्या वाड्यामध्ये 2 मुरा म्हशी विकायच्या, म्हणजे पिल्लं विकायचे? 2 पिल्लं आहे. ओके. म्हणजे आणि 2 रेडे आहेत. 2 रेडी विकायचे आहेत? हा. ओके सर, तर तुम्हाला रेडा वगैरे पाहिजे असेल किंवा म्हणजे रेडी पाहिजे असेल तर नक्की काकांना कॉन्टॅक्ट करा. काकांचा नंबर तर स्क्रीनवरती येतो. रेट मध्ये देऊ की आमची इच्छा एवढीच आहे की याचा प्रसार व्हावा आणि आपल्या लोकांनी गावच्या एक 2 पाड्या वाढवावे आणि त्या धंद्याकडे वळावं. आणि म्हणजे गावठी पाळण्यापेक्षा ह्या मशीन मध्ये जास्त हे आहे, गावठी 2-3 पाळण्यापेक्षा मुरा म्हैसी एक जर पाळली तर 2-3 म्हशींचं कव्हर करू शकते. मेन म्हणजे ह्या पाळण्यासाठी खूप इझी आहेत. म्हणजे कुठेही धावत नाहीत, काय नाही, खूप चरण्यासाठी खूप चांगले आहेत आपल्या भागामध्ये. त्यांना जर प्रेम लावलं ना
तर त्या तुमच्या पाठून येणार. बरोबर. तुम्हाला आकवत न्यायची गरज नाही, तुम्ही पुढे चालायचं, त्या मागून येणार. हां, तरी तुमचं एका दिवसामध्ये किती लिटर दूध निघतं? आता सध्या मी कमी केल्या म्हशी केल्यामुळे 70-80 सकाळी आणि 70-80 तुम्ही हायेस्ट किती लिटर दूध काढले म्हशींचं आतापर्यंत? जवळजवळ 127 लिटर पर्यंत. एका दिवसात, एका टाइमचं? हा, एका टाइमचं. आणि 2 टाइमचं मिळून ते जवळजवळ 240-250 लिटर पर्यंत एका दिवसात? 105-107 पर्यंत म्हशी होत्या. ओके ओके. सो काकाने आपल्याला माहिती खूप चांगली दिली आहे. सो कोणाला म्हशी वगैरे पाहिजे असेल तर काकांना नक्की कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवरती म्हशी नंबर. पाहिजे असतील, मार्गदर्शन पाहिजे असेल, मी स्वतः अगदी म्हणजे बिनपगारी बोलतात तसा जाईल ओके, आणि मी ओके. ती करून येईन. सो काकांचा ही एक चांगली गोष्ट आहे, कोकणातला प्रसार व्हावा. गरीब कुटुंबाचं त्याचं कुटुंब चालू शकतं एक महिन्याला. एक महिन्याचा खर्च तो एका म्हशीवर काढू शकतो. एका म्हशीवरती काढू म्हणजे शकतो. सपोर्टिंग धंदा त्यांना, सपोर्टिव्ह धंदा. शेती बरोबर. काकाने खूप चांगली माहिती दिली आपल्याला. सो कोणाला फार्म जर करायचा असेल तर कोणता नवीन सेटअप, नवीन बिझनेस गवत करायचा लावायचं असेल त्या मी त्या काड्या पण त्याला लावण्यासाठी देईन. ओके. हिरवं गवत पाहिजे असेल काका खूपच सपोर्टिव्ह आहे, सगळ्यांना सपोर्ट करायला तयार आहेत. जर कोणाला माहिती पाहिजे असेल नक्की काकांना कॉन्टॅक्ट करा. त्यांनी त्यांच्या फार्मवरती व्हिजिट द्या, मग तुम्हाला थोडीफार आयडिया भेटेल ते कसं नियोजन करतात. ते आपल्या व्हिडिओमध्ये आहे, सो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हे समजेलच. पण तू प्रत्यक्षात येऊन बघण्यामध्ये ही काही वेगळंच असतं, जे तुम्हाला मार्गदर्शन भेटेल. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा. आणि दादाच्या ह्या बिझनेससाठी नक्की एक लाईक बनतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा. दादाचा नंबर, नाव आणि पुन्हा एकदा आपण त्याचा नंबर विचारूया दादाला. करण रमेश खामकर, हां. कंपोस्ट विलवडे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. हां. आणि फोन नंबर आहे 9529078208. ओके. सो जर कोणाला नक्की म्हशींवरती बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर नक्की हा कॉन्टॅक्ट नंबरला करा. आणि त्यांच्याकडे रेडाही त्यांना सेल करायच्या आहेत, म्हशी सेल करायच्या आहेत. सो नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. सो आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका सुंदरशा